दिल्लीत जंतर मंतरवर मुलांसह मुलींनीही शिव्या दिल्या, पण पंतप्रधान मोदींना फक्त मुलींच्या शिव्यांवर आक्षेप. मुलींच्या शिव्यांना सांस्कृतिक शॉक म्हणणाऱ्या मोदींवर राहुल गांधी यांचा हल्लाबोल. पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थीने एमपीएससीच्या पेपरफुटीचा मुद्दा मांडला. 22 मार्चचा एमपीएससीचा पेपर 20 मार्चलाच फुटला. सीआयडीकडून प्रकरण दाबलं जात असून आरोपी गुजरातमध्ये पळून गेल्याचा आरोप. राहुल गांधींकडून मदतीचं आश्वासन. महेश लांडगेंसारख्या आमदारांना आवरा, गुन्हे दाखल करून अटक करा. खासदार सुप्रिया सुळेंची फडणवीसांना विनंती. सांगलीतल्या मोर्चात लांडगेंनी प्रक्षोभक भाषा वापरल्यानं संताप. मुख्यमंत्री फडणवीस आज जनजींसोबत संवाद साधणार. नागपुरातील रेशीमबाग मैदानात कार्यक्रमाचं आयोजन. जनजींच्या मनातील प्रश्नांना फडणवीस उत्तर देणार. मुंबईतील मैदानं आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आज वांद्र्यात तिरंगा आंदोलन. वांद्र्यातील रंगशारदा येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानावर आंदोलन होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज चाकण एमआयडीसीमध्ये दौरा. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने परिसरातील खड्डे भरण्यास सुरुवात. शिंदे रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेणार. मुंबईहून पहिली डबल डेकर मालगाडी धावली. जेएनपीटीहून विशेष मालगाडीचा बडोद्यातील वर्नामा टर्मिनस प्रवास. मालवाहतूक अधिक वेगाने आणि दुप्पट क्षमतेने होण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल. भिवंडीत तरुणांच्या मारहाणीत 65 वर्षीय रिक्षा चालकाचा मृत्यू. शेरेबाजी करणाऱ्यांना जाब विचारल्यानं रिक्षा चालकाला मारहाण. घटनेचं सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल. नागपूरच्या सावनेरमध्ये मत्स्य व्यवसाय विभागाची मोठी कारवाई. दोहडा घाट परिसरातून 74 टन प्रतिबंधित मांगूर मासे नष्ट. अवैध मत्स्यपालनाप्रकरणी गुन्हा दाखल. मध्य रेल्वेवर आज सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक. मस्जिद, सँडर्स रोड, चिंचपोकळी, करी रोडला गाड्या थांबणार नाहीत. हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान दोन्ही मार्गांवर देखभाल दुरुस्तीची कामं.